शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा आज वसई विरार महापालिकेच्या 4थ्या मजल्यावरती जनता दरबार आहे आणि या जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवरती शिवसेना युबीटी गटाचे जे कार्यकर्ते आहेत हे महापालिकेच्या गेटवरती या ठिकाणी आक्रमक होऊन त्यांनी आंदोलन या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। ते आपण जर बघितला तर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जे आहेत हे या ठिकाणी येऊन या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी घोषणा देत आहेत। आपण त्यांच्याशी स्वतः विचारणार आहोत की काय नेमकं आंदोलन काय आहे, तुमची मागणी काय? सर्वात पहिलं मी तुम्हाला सांगू इच्छिते की वसई विरारमध्ये आज लोक दरबाराच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यातले काही मंत्री येत आहेत। त्या मंत्र्यांना कळलं पाहिजे की आज राज्यातल्या जनतेमध्ये केवढा आक्रोश आहे आणि तो आक्रोश समजण्यासाठी आज आम्ही इथे त्यांचा निषेध करत आहोत। आज तुम्हाला माहीत आहे यांच्या कधी मनात आलं तर हिंदी भाषेची सक्ती करतात, मुद्दे समजावून दिले निर्णय मागे घेतात, कधी लाडक्या बहिणीला अमुक नियम लावतात, कधी ते बदलतात। नेमकं सरकार कसं चालवायचंय याचं यांनाच कळत नाही। ह्यांच्या डाळीत खराबी आली ते साध्या एखाद्या सेवकाला मीडियाच्या समोर मारतायत। चित्र काय जात आहे, हा पुरोगामी महाराष्ट्र राहिलेला आहे। इथल्या मंत्र्यांचा इतिहास आहे आणि तो इतिहास हे काय करतायत हे आम्ही त्यांना दाखवून देऊ इच्छितो। थोड्याच दिवसापूर्वी जनसुरक्षा विधेयक मंजूर झालं। हे जनसुरक्षा विधेयक म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर आणलेली गदा आहे आणि यासाठी आम्ही त्यांचा इथे निषेध करतो। निश्चितच या ठिकाणी जनसुरक्षा विरोधा विषय संदर्भात सुद्धा या ठिकाणी आक्रमक आहेत। नेमकं काय सांगणार की तुमची या ठिकाणची मागणी काय? कारण स्वतः परिवहन मंत्री आहेत, दोन शिवसेनेमधला हा संघर्ष दिसतोय। या ठिकाणी जे मंत्री येत आहेत त्यांचं कारण काहीच नाही, एकमेकावर भाजप आणि शिवसेना एकमेकावर कुरघोडी करण्याचं त्यांचं काम चालू आहे। ते काम करण्याच्या उद्देशाने येत नाही आणि काम करायची झाली तर वसई तालुक्यामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये एवढी कामं आहेत की आज पश्चिम पट्ट्यामध्ये एसटी नाही, रस्त्यात खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि फक्त एकमेकावरती कुरघोडी करून लोकांना फक्त काम करतो असं दाखवायचं, प्रत्यक्षात काम करायचं नाही अशी परिस्थिती आहे। आज आम्ही निषेध करण्यासाठी यासाठी आलो। हे निष्काम मंत्री उगाच लोकांना फेऱ्या मारायला लावतात, काम तर होत नाही आणि अशा मंत्र्यांचा अशा गद्दारांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। आज जर जनता दरबार आहे या ठिकाणी तर या जनता दरबारामध्ये तुम्ही तुमच्या मागण्या का नाही मांडत? खरं म्हणजे आता जे प्रताप सरनाईक साहेब येत आहेत हे काय पालकमंत्री नाही आहे, ते एक आपले परिवहन मंत्री आहेत। आता परिवहन मंत्री त्याचं काम काय तर त्यांची जी डेपो आहेत, आता आमच्या वसईमध्ये अर्नाळा डेपो आहे, सोपारा डेपो आहे, वसई डेपो आहे, त्याची हालत काय खराब आहे आणि त्या बसेसची हालत खराब आहे, ते त्यांनी सुधारावं। हे कशाला आता का पालकमंत्री येऊन गेले गणेश नाईक साहेब भाजपचे तर आता हे येत आहेत पण करणार तर काही नाही, काय होणार नाही आहेत, नुसतं दाखवायला येत आहेत। यांनी पहिल्यांदा हे काम करावं आणि जनसुरक्षा कायदा जो काढलेला आहे तो भाजप सुरक्षा कायदा आहे, तो पहिला रद्द करा। आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, एकामागून एक जनदरबार या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि नेमकी तुमची मागणी काय आहे? म्हणजे नेमकं या ठिकाणी राजकारण सुरू आहे असं म्हणणं आहे? महाराष्ट्रामध्ये महाखोट्या सरकारचं जे मंत्री आज या ठिकाणी येत आहेत त्यांचा खरं या विभागाशी इथल्या विभागाशी काही संबंध नाही। ते परिवहन मंत्री आहेत, त्यांच्याऐवजी पालकमंत्री किंवा मुख्यमंत्री जे असतात त्यांना वैधानिक अधिकार असतात, ते अशा प्रकारचे लोकदरबार इतर प्रश्नांसाठी घेऊ शकतात। या प्रताप सरनाईकने यांना जर विषयच करायचा असेल तर वसई तालुक्यातले जे अर्नाळा, नालासोपारा आणि वसई डेपो आहेत त्यांची किती खराब अवस्था आहे, त्याच्यामधल्या शौचालयांची किती खराब अवस्था आहे, बसेस किती गंजलेल्या बसेस आहेत, मोडक्या बसेस आहेत, गळक्या बसेस आहेत, त्या सुधारल्या पाहिजेत। त्यांच्या खात्यामध्ये 6 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एका महिलेवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला होता, त्या महिलेला अजून न्याय मिळालेला नाही आहे। अशा विषयांमध्ये यांनी लक्ष घातलं पाहिजे, पण यांना एकमेकांवर कुरघोडी करायची आहे। गणेश नाईक पालकमंत्री येऊन जनता दरबार घेतात म्हणून त्यांना आम्ही पण शिंदे गटाला दाखवायचं आहे, आम्ही पण काहीतरी करतोय म्हणून हा सगळा प्रकार आहे आणि यात जनतेचं कुठलंही भलं होणार नाहीये। निश्चितच या ठिकाणी की गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये कुरघोडी सुरू आहे असं वाटतंय का? शिंदे गटमध्ये आणि भाजपमध्ये अजिबात पटत नाही आणि ही वर्चस्वाची लढाई त्यांची आहे। ह्यांनी जी जनता दरबार घेतला गणेश नाईक साहेबांनी, त्यांना त्यांच्या कॉम्पिटिशनसाठी ह्यांनी सुद्धा इथे घेतलेला आहे, पण प्रताप सरनाईकच्या मतदारसंघात त्याला कोणीही किंमत देत नाही। तुम्ही आता मध्ये पाहिलं असेल आंदोलनामध्ये ते जेव्हा गेले त्यांना तिकडच्या जनतेने हाकलवून लावलं। आमचं त्यांना एक विनंती आहे की पहिला तुमचा मतदारसंघ तुम्ही सांभाळा आणि मग विरार वसईमध्ये या। विरार वसईची जनता हुशार आहे, तुमच्या भूलतापांना ती भुलणार नाही। निश्चितच आपण जर बघितलं तर हॅलो, मी काय म्हणतो माहिती आहे, आज पोलीस फाटा कशासाठी समाजकार्य करणारे आहेत ना तुम्ही,
आमदार खासदार यांना संरक्षण का? आज रोडवर तुम्ही फिरताय तर समाजकार्य करण्यासाठी का फिरताय तुम्ही? का पोलीस फाटा घेऊन आले? तुम्ही देशाचा व्यवसाय हे करता ना, कार्यकर्त्यांचा हे करता ना. निश्चित आपली भावना समजलेली आहे. मला एक सांगा की या ठिकाणी जनता दरबार आहे आणि या ठिकाणी जनता दरबार आहे, तुम्हाला अडवण्यात आलेला आहे. जनता दरबार आम्ही कुणाला अडवायला आलो नाही. निष्क्रिय सरकारने विधिमंडळात लागू केलेला निष्क्रिय कायदा, जनसुरक्षा कायदा हा लोकांसाठी पोषक नाही आहे, पूरक नाही आहे. तो लोकशाहीला धरून नाही आहे. आम्ही केवळ आणि केवळ त्या मंत्र्यांना इथे दाखवायला आलो आहे की जनतेची भावना काय आहे, आणि जर जनतेच्या भावनेचा आदर नाही केला तर जनतेच्या आक्रोशाला त्यांना सामोरं जावं लागेल. आणि ही शिवसेनेची आरोळी आहे जो आम्ही आज आंदोलनापासून सुरुवात करतोय. निश्चित हे जे आंदोलन आहे या आंदोलनामध्ये कारण जनता दरबारमध्ये प्रत्येक जनतेनं आतमध्ये जाणं गरजेचं आहे, पण तुम्हाला इथं का थांबवलं? नाही, थांबवलं म्हणजे काय आहे, त्यांना भीती आहे. स्थानिक लेवलला कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आता निवडणुका आल्या आहेत आणि भाजप आणि शिंदे गटाचा ताळमेळ नाही आहे. गणेश नाईक इथे जनता दरबार घेतात, तिथे प्रताप सरनाईक घेतात. त्याच्यामध्ये आपल्याला कळतच आहे की यांच्यामध्ये ताळमेळ नाही. लोकांचे प्रश्न यांना सोडवायचे नाही आहेत, फक्त हे लोकांना दाखवण्यासाठी हे जनता दरबार घेतात आणि दिशाभूल आहे. आज एवढे शिवसैनिक उभे आहेत, इथे गेट लावलाय, पोलिसांनी बाहेर आम्हाला अडवलंय. म्हणजे अक्षरशः पाहाल तर त्यांची मुजरीशाही चालली आहे, हुकुमशाही चालली आहे आणि ही पुढे चालून देणार नाही. वसईतल्या जनतेला सगळं माहिती आहे. आज वसई पाण्याखाली बुडली, 41 इमारतीचा विषय वसईमध्ये, एसटी महामंडळाचा विषय आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळत नाही. मुंबई अहमदाबाद मार्ग जो आहे संपूर्णपणे खराब झालेला आहे, खड्डे पडलेले आहेत. एखादी अँब्युलन्स सुद्धा मुंबईला पोचता इथे मारामारी करायला लागते. अक्षरशः लोकांचे जीव जात आहेत आणि यांना फक्त बाकी काही नाही, फक्त सत्तेची मस्ती आहे आणि एकमेकांच्या कॉम्पिटिशनला उतरून भाजप आणि शिंदे गट हे उतरलेत आणि त्याच्यामुळे यांनी जनता दरबार लावलाय. निश्चित आपण बघितलेलं हे शिवसेना युबीटी गटाचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी प्रताप सरनाईक यांचा जनता दरबार आहे. या जनता दरबारानिमित्त त्यांच्याकडून हे निदर्शनं आहेत आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहे. सरकार हा केवळ देखावा करत आहे आणि या जिल्ह्यामध्ये जे राजकारण आहे कुरघुडीचं, हे कुरघुडीचं राजकारण असल्याचा आरोप सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.